मध्ये बरंच अपडेशन आले आणि ह्या अपडेशनमध्ये CRP ताईने माहिती कशी भरायची याविषयीचा हा व्हिडिओ आहे पहा. तर आपण त्या महिलेच्या नावावरती गेल्याच्या नंतर प्रथमतः तिचं प्रोफाईल भरून घ्यायचं आहे. प्रोफाईलमध्ये ती कुठला व्यवसाय करते हे भरून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे आणि लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीमध्ये तिच्याकडे जर जनावरं असतील तर कुठल्या प्रकारची जनावरं आहेत हे आपण त्यामध्ये माहिती भरायची आहे. समजा ह्या महिलेकडे 2 गायी आहेत, तर त्या गायींपासून काय उत्पन्न होतं, त्यांना किती इन्कम मिळतो हे आपल्याला भरायचं आहे. मोस्ट प्रोडक्ट बिगिनिंग सॉल्टमध्ये काय करतात त्या, तर त्यांचं काय उत्पन्न आहे, टोटल प्रोडक्शन किती आहे, तर ते आपल्याला लिहायचं आहे. लिटरमध्ये मोजतो आपण दूध, 35 रुपये लिटरने ती महिला दूध विकते. इन्कम फ्रॉम ऑदर म्हणजे दूध, दही, पनीर याच्यापासून काही उत्पन्न आहे का ते याच्यामध्ये भरायचं आहे. जनावरं विक्री केली असेल तर त्याच्यापासून काही उत्पन्न मिळाले का हे आपल्याला भरायचं आहे. हे भरल्याच्यानंतर त्या महिलेचं साधारण या सगळ्या प्रक्रियेवरती किती खर्च होतो हे आपल्याला भरायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला त्या महिलेच्या घरामधील पुरुष किंवा महिला ज्या आहेत त्या कुठे कामाला आहेत का या संबंधाने, अशा पद्धतीने जर कामाला असतील कुठे तर ती माहिती भरायची आहे. वेतनमध्ये जाऊन तर किती दिवस काम करतात, कशा पद्धतीने त्यांना रोजगार उपलब्ध होतो ही माहिती भरल्याच्या नंतर आपण ज्याची माहिती घेणार तो टॅब ओपन होणार आहे. म्हणजे तो टॅब आहे लाईव्हलीहूड सपोर्टचा, तो नव्याने ॲड झालेला आहे. तर त्या टॅबमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. तर पहा, या ठिकाणी आपण आता ही प्राथमिक माहिती भरलेली आहे. इथपर्यंत सर्वांनाच येत होतं. नंतर बंद करावरती येते असं प्रत्येक ताईचं म्हणणं असायचं. तर बंद करावरतीच क्लिक करायचं आहे आणि ह्या जी महिला आहेत ह्या महिलेचा हा टॅब नवीन या ठिकाणी ॲड झालेला आहे. डिलीटच्या वरती आणि लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीजच्या मध्ये खाली. तर लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज काय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर यात थोडासा स्लो चालतो आहे. तर प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या महिलेची माहिती भरायची आहे. तर ही जी महिला आहे हिने लोन घेतलेलं आहे बँकेचं. तर त्या बँकेची लोनची माहिती, कसलं लोन आहे तर टर्म लोन जर असेल तर टर्म लोन आहे असं आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे. किती अमाऊंट लोन घेतलेली आहे आणि गाई घेण्यासाठी त्याच्या स्वतःच्या जवळची किती अमाऊंट आहे ही माहिती भरल्याच्या नंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला त्या महिलेला काय उपकरणं लागलेली आहेत त्याची माहिती भरायची आहे. मग ते उपक्रम साधारण कशा पद्धतीने, कुठून खरेदी केलेलं आहे का स्वतः खरेदी केलेलं आहे असं विचारतात. आता 12,000 रुपये साधारण. मग या उपकरणामध्ये दूध काढण्याचं मशीन असेल, कुट्टी मशीन असेल, तर अशा प्रकारे मराठीत करून हे पर्याय शोधायचे आहेत आणि ही माहिती पूर्ण करून आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट म्हणतात की त्यांनी गाई पालनासाठी कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर ते किती दिवसाचं ट्रेनिंग आहे, तर त्या ट्रेनिंगच्या दिवसांची माहिती भरा. तपा हे सगळं भरल्याच्या नंतर आपल्याला सेंड फॉर अप्रूव्हलचा पर्याय या ठिकाणी आलेला आहे आणि आपली जी महिला आहे वनिता वामन कांदळकर, पहा या ठिकाणी लॉक लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक महिला भरून झालेली आहे. समजून सांगता 4 मिनिटामध्ये साधारण ही महिला भरलेली आहे. आपण